पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, जासी ऐसी यांची भेटी. जी हरिधरीला मणी, दिले संसारासी पाणी. कोण हा भाग्याचा, ऐसी आसी बोले वाचा. जी हरिधरीला मणी, दिले संसारासी पाणी. तुका म्हणे त्यांचे भेटी, होय संसाराची तुटी. जी हरिधरीला मणी, दिले संसारासी पाणी. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम, जगणवीत पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम, सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि. श्री पंढरीशापतित पापनायक विज्ञापनापायापासी, अनाथ जीवांचा तुकाच कैवारी. ऐसी चराचरी वृदावळी, जयांचे केली स्मरण. कमी करा. होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमामस्तके पायावरी. या वारकरी संताच्या विठला विठला. कोण पुण्य कोणा गाठी, जासे ऐसी यांची भेटी. जी हरिधरीला मणी, दिले संसारासी पाणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे निस्सीम भक्त असणारे. जगाचा संसार सुखाचा करावा याच्यासाठी स्वतःच्या संसाराला शून्य घातलेले तुकोबार आहे. आणि त्या तुकाराम महाराजांचा साधू भेटीचं दुर्लभत्व व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठला विठला. तुकोबार म्हणतात, कोण असा भाग्यवान आहे की ज्याला आशांची भेटी झाली. आशांची म्हणजे कशाची?
ज्यांनी आपल्या मनामध्ये हरीला धारण केलं आणि संसाराला पाणी सोडले, अशाला भेटण्यासाठी कोण पुण्य. असा साधू भेटल्यानंतर त्या साधूसोबत चर्चा करायला मिळाली. तुकोबाराय म्हणतात असा कोण भाग्यवान आहे की त्याला बोलायला मिळालं. पण महाराज त्या साधूच्या भेटीची फलश्रुती काय. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, ज्या क्षणाला त्या साधूची भेट झाली त्या क्षणाला संसाराची तुटी होते. अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या समोर ठेवलाय. अल्पसा परिहार देणं वक्त्याचं परम कर्तव्य ठरतं. या न्यायाप्रमाणे चालत असलेला सालावादाप्रमाणे हा सद्गुरू मोतीराम महाराज, मारोतराव महाराज यांनी घालून दिलेला नियम आणि त्या नियमाच्या अनुषंगाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा तथा कीर्तन महोत्सव. आज महाराजांना काहीतरी अडचण आली होती, जशी मला काल आली होती तशी आज महाराजांना अडचण आली होती. आणि त्या अनुषंगाने आजचं कीर्तन पत्रिकेत जरी नसलं तरी चित्रगुप्ताने माझ्याच नावाने टिपून ठेवलेलं होतं. विठ्ठला आणि दिवसही आजचाच खाली होता, कारण उद्यापासून कीर्तन आहे, शिवरात्रीचा पर्व आहे आणि बरोबर आज आरामाचा दिवस होता. पण मग म्हटलं काल आपली चुकी होती, मग आज बरोबर ते ठीक आहे म्हणून सेवेकरता जो अभंग निवडला, 1.25 तास उरलाय. 1.25 तासात आपल्याला अभंगाचं विवेचन करायचं आहे. बरोबर 10 म्हणजे 10ला थांबणार आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कारण आज बरेच लोक हे लहान लहान लेकरं जे आहेत यांना 2 तासाच्या वर कीर्तन केलं की पाय दुखतात. आणि बऱ्याच जणांचं 4 तास बैठक झालेली आहे कथेत, आणि परत इथे जास्त बैठक. मी तुम्हाला काही जास्त त्रास देणार नाही. फक्त 1 तास काळजीपूर्वक अभंगाचं चिंतन ऐका. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये साधू भेटीचं दुर्लभत्व व्यक्त केलंय. जी गोष्ट दुर्लभ आहे ती महाराज का सांगतात. मनुष्य जन्मामध्ये साधूच्या भेटीची गरज काय आहे. महाराज अवघड सांगितलं की लोक आजकाल नाही म्हणतात, आणि तुम्ही तर म्हणतात साधू भेटी फार दुर्लभ आहे. कशासाठी, आमच्या जीवनामध्ये काय गरज आहे की आम्ही साधू भेट करून घेतली पाहिजे. तर मनुष्य जन्माची सार्थकता जर कशात असेल तर ते भगवंताच्या अनुभूतीत आहे. मनुष्य जीवन परिपूर्ण तेव्हा होईल ज्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये भगवंताची भेट होईल. बाकीचं काही मिळो अगर न मिळो, मनुष्य जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती जर नाही झाली तर ते जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. सगळं आहे आणि एका भगवंताची अनुभूती जर नसेल तर ते जीवन शून्य आहे. आता शून्याला किती किंमत आहे व्यवहारामध्ये तुमच्याकडे. 2-4 एकत्रित घेतल्यावर, का रे पोऱ्या, 2-3 शून्य एकत्रित घेतल्यावर किती किंमत आहे शून्याला. नाही, शून्य किंमत आहे. पण समजा त्या शून्याच्या पुढे 1 ही संख्या लिहिली, संख्या झाली 10. आता शून्याची किंमत किती बोला. आता शून्याची किंमत किती. 10. 10 नाही, 1 जसा आहे तसाच आहे. शून्याची किंमत झाली 9. परत 1 शून्य दिलं, संख्या झाली 100. आता शून्याची किंमत किती. 99 नाही होत ताई, 90 होते. कारण 10 जसे तसे आहेत. आपल्याला फक्त शून्याची किंमत काढायची आहे. 90 झाली. परत 1 शून्य दिलं, संख्या झाली 1000. आता शून्याची किंमत किती. बोला बोला बोला. 900. बरोबर, आता उत्तर बरोबर आलं. परत अजून 1 शून्य दिलं, संख्या झाली 10,000. शून्याची किंमत किती. चालू द्या, रात्रभर असंच चालू द्या. मग शून्याला किंमत आहे की नाहीये. पहिले नाही म्हटले ना, आता म्हणतात आहे. याला म्हणतात दोन्ही तबल्यावर हात ठेवणं. विठाला शून्याला किंमत आहे, पण त्याच्या पाठीमागे 1 असेल तर एवढी 10,000 संख्या झाली आणि 1 पुसून टाकला. एक दाखविला
एवढी संख्या झाली आणि एवढी संख्या झाल्यानंतर पुढचा एक जर पुसून टाकला तर ते सगळं शून्य आहे. तुकोबार आहे, त्याच्या पुढची भाषा बोलले. आता जे मामांनी प्रमाण दिलं फार गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात एक पुसायची गरज नाही, मराठीतल्या एकाचा फाटा जरी पुसला तरी ते सगळं शून्य आहे. मग किंमत आहे की नाही आहे? शून्याला किंमत आहे, पण त्याच्या पाठीमागे एक असेल तर, तसं सत्ता संपत्ती लौकिक सगळ्या गोष्टीला किंमत आहे, पण त्याच्या पाठीमागे एका भगवंताची अनुभूती असेल तर, नाहीतर हे जीवन शून्य आहे. विठ्ठला विठ्ठलाची एक देवलिया, मनुष्य जन्माला येण्याचं सार्थकत्व जर कशात असेल तर विठ्ठलाला बघण्यात आहे. आयुष्याच्या साधने साधने सच्चिदानंद पदवी घेणे, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर भगवंताला प्राप्त करून घेणं मनुष्य जन्माचं सार्थकत्व आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. एकदा देवाला पाहिलं की मनुष्य जन्माला येण्याचं सार्थकत्व झालं. बरेच जण म्हणतील महाराज 3 टाइम पाहतो आम्ही, सकाळ दुपार संध्याकाळ, 3 वेळेला पांडुरंगाला पाहतो, मग आमच्या जन्माला येण्याचं सार्थकत्व नाही झालं का? काही म्हणतील महिन्याला जातो की आम्ही पंढरपूरला, मग आमच्या जन्माला येण्याचं सार्थकत्व नाही झालं का? इथे वाच्यार्थ नाही घ्यायचा, इथे लक्षार्थ घ्यायचा आहे. लक्षार्थ आणि वाच्यार्थ जर लक्षात नाही आला तर फार मोठा गोंधळ होतो. एका वर्गामध्ये 9चा पाळा शिकवणं चालू होता. 9 एक 9, 9 दुनी 9 त्रिक 27, 9चा पाळा शिकवणं चालू. 9चा पाळा शिकवत असताना सगळा वर्गाचं लक्ष गुरुजीकडे, पण एक पोरग लय विचित्र होतं, त्याचं नावही विचित्र होतं. त्याचं नाव होतं चड्ड्या. ते विचित्र लेकरं असले हे तुमच्यासाठीच हा दृष्टांत आहे फक्त, कारण तुम्ही आले म्हणून तुम्हालाही खुश केलं पाहिजे ना. नाही तर हे आजकाल हे लेकरं काही येत नाहीत कीर्तनात. आणि मग तो चड्ड्या इकडे शिक्षक शिकवायला लागले की त्याचं भिताळाकडे तोंड, इकडे गुरुजी शिकवायला लागले की ते कोणाच तरी शर्टाला शर्ट बांधीन, दगड तरी बांधीन, असं कामं करायचं. आणि ते विचित्र पोरगं होतं. वर्गात एक जण असतंच तसं. गुरुजी शिकवायला लागले तेवढ्यामध्ये इन्स्पेक्शन करणारे साहेब आले. साहेब म्हटले काय करतायत तुम्ही? म्हटले साहेब शिकवतोय की. का नुसतं पगार घेता? म्हणे नुसतंच
फंड घेणं चालू आहेत, काही करता की नाही? का नुसतंच काही काही शाळेला नुसतं ग्रँड, पण रिझल्ट काय आहे तुमचा? ते म्हटले विचारू शकता तुम्ही मुलांना. मी 9चा पाढा शिकवत होतो, कॉन्फिडन्सने, चांगला शिक्षक होता. आता तसे शिक्षक राहिले नाहीत. कॉन्फिडन्सने बोलला, म्हटले विचारा कोणाला पण. म्हटले ब्लॅकबोर्डवरचा पहिले फड्यावरचं पुसून काढा. त्यांनी पुसलं आणि पुसल्यानंतर विचारायला लागले एका एका पोराला. म्हटले किती रे तुम्ही काय शिकले? 9चा पाढा. मग म्हटले 9 त्रिक किती? एक म्हटला 25. दुसऱ्याला विचारलं किती? तो म्हटला 26. तिसऱ्याला विचारलं, त्याला वाटलं 25-26 म्हटल्यावरही साहेबाचं तोंड नीट नव्हतं. त्याने 50 सांगितले. त्याच्या पाठीमागच्याने 100 सांगितले. एकानेही नीट उत्तर दिलं नाही. चड्ड्या भिताळाकडे बघत होता. चड्ड्याला विचारलं 9 त्रिक किती? त्याने बरोबर उत्तर दिलं. जसा दगड मारला तसा बरोबर लागला, 27. साहेबाने शेरा मारला आणि साहेब निघून गेले. शिक्षक टमाट्यासारखं लाल बुंद झालं. म्हटलं अरे, बेंबीच्या देठापासून 9चा पाढा शिकवत होतो, एकाने सुद्धा नीट उत्तर दिलं नाही. आणि ज्या मुलाकडे माझी बिलकुल अपेक्षा नव्हती, मी त्याला कधी वर्गात समजलंच नाही, त्या चड्ड्याने नीट उत्तर दिलं. चड्ड्या सोडून सगळे उभे राहा म्हटले. तर काही कळलं तर ठीक, नाही तर घरी जा गेल्यावर पहा. इथे वाचार्थ जर घेतला तो मोठा गोंधळ होतो. इथे लक्षार्थ घ्यावा लागतो. विठला विठला तसं विठ्ठलाची एक देखलिया, याचा लक्षार्थ असा आहे माय बाप, आपल्याला इथून 350 किलोमीटरचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा असलेला दिसतो, मंदिरातला दिसतो. पण जो भगवंताने सांगितला गीतेमध्ये आणि जो संतांनी सांगितला तो दिसत नसेल तर त्याला जन्माला येण्याचं सार्थकत्व म्हणत नाहीत. भगवंत म्हणतात बिलकुल तो घट भीतर आहे. सर्वस्यचा हम हृदय सन्निविष्टो मत स्मृती हम पोहणांच वेदेच सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाहम तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. प्रत्येकाच्या हृदय पटलामध्ये जो आहे तो जिथपर्यंत दिसत नाही तिथपर्यंत जन्माला येण्याचं सार्थकत्व नाही. आता प्रश्न असा आहे, एखाद्या माणसाला लांबचं दिसतं आणि जवळचं दिसत नाही, याचा अर्थ काय? त्याला जवळचा नंबर लागलाय. त्याने कोणाकडे जाऊन चेक केला पाहिजे? कोणाकडे जाऊन चेक केला पाहिजे? हृदयरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ. कोणाकडे केला पाहिजे? डोळे चेक, डोळ्याच्या डॉक्टरकडे केला पाहिजे. डोळ्याचे डॉक्टर तुम्हाला एक नंबर देतील. तुमचा नंबरचा चष्मा तुम्ही बनवला की जवळचंही दिसेल, लांबचंही दिसेल. मग आम्हाला महाराज मंदिरातला दिसतो पण आतला दिसत नाही. कुठं जावं लागेल? सद्गुरू मोतीराम महाराज मारुतराव महाराजांकडे जा. असा एक नंबर तुम्हाला दिला जाईल की त्याने तुम्हाला बिलकुल आतला सुद्धा दिसेल. विठाला विठाला आणि त्या दृष्टीने मनुष्य जन्माची सार्थकत्वता आहे की भगवंत त्याने बघितला पाहिजे. आणि तोहारे श्री हरी पाहिला डोळे भारे, पाहिला डोळे भारे. तोहारे श्री हरी पाहिला डोळे पाहिला डोळे भारी. तोहारे श्री हरी पाहिला डोळे भारे, पाहिला डोळे भारे. याप्रमाणे 10 मिनिट वाढले. आता 10 मिनिट घेतो जास्त. तोहारे श्री हरी पाहिला डोळे भरी.
या भूमिकेला जाण्यासाठी माणसं तयार नाहीत, कारण माणसं सध्या एकच गोष्ट मानायला तयार आहे, चक्षुर्वै सत्यम. जे डोळ्याने दिसतं त्यालाच मानायला तयार आहेत माणसं. ज्यांना डोळ्याने काही दिसत नसेल ते म्हणतात आम्ही ती गोष्ट मानायला तयार नाही. असा एक वर्ग या समाजामध्ये जन्माला आलेला आहे. पण त्याच वर्गाला माझा प्रश्न आहे, काही गोष्टी दिसत नाहीत पण त्या मानाव्या लागतात. जसं याच्यामध्ये विद्युत आहे, दिसते का? नाही दिसत. घरी जाऊन फक्त चालू वायर सोलून बघा आणि असा हात लावून बघा, दिसेलही साक्षात दर्शनही देईल. पण ते आता करू नका. आपला सप्ताह संपल्यावर पाहते, तुम्हाला पाहायचं असेल तर. फुलातला सुगंध दिसत नाही पण मानावा लागतो. हवा दिसत नाही, मानावी लागते. तसा देव दिसत नाही असं नाहीये मायबाप, देव दिसतो, फक्त पाहण्याच्या लायकीचा आपल्याकडे चष्मा पाहिजे. देव जर दिसला नसता तर ज्ञानोबाराय म्हटले नसते, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे बरी. अजून एक अभंग आहे गोड, की ज्याच्यामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात मी देवाला पाहिले. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी. ज्ञानोबारांनी चारदा शब्द वापरलेला, योगी या दुर्लभ तोम्या देखिला, देखिला, देखिला. आणि शेवटच्या चरणात म्हणतात अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी. ज्ञानोबारांना दिसला, आपल्याला दिसत नसेल, चष्मा चेक करा. विठला विठला सद्गुरु मोतीराम महाराजांना पायातल्या अळ्यांमध्ये दिसला, आपल्याला दिसत नाही, कारण आपण त्या अवस्थेपर्यंत पोहोचलो नाही. पण त्या अवस्थेपर्यंत जाणं याच्यात मनुष्य जन्माचं सार्थकत्व आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घेणं हे मनुष्य जन्माचं सार्थकत्व आहे. कारण ज्याच्यासाठी आपण आलो तेच केलं पाहिजे. एक माणूस परभणीवरून पुण्याला गेला, रातराणीने बसला बसने, ज्याच्यासाठी आलो ते केलं पाहिजे याच्यावर बोलतोय मी. आणि परभणीवरून रातराणीने रात्रभर प्रवास केला, पहाटे शिवाजीनगरला उतरला. आणि शिवाजीनगरला उतरल्यानंतर शिवाजीनगरला त्याने घड्याळात बघितलं 7 वाजले. ऑफिशियल काम आहे, 10 10:30 शिवाय ऑफिस उघडत नाही. माणूस चांगला होता, घरून शिदोरी आणलेली होती. त्याला असं वाटलं कुठंतरी स्नानाची व्यवस्था असेल तर आपण आंघोळ करू आणि मग नंतर आणलेला शिदोरी, आणलेला डबा तो सोडून न्याहारी करू. मग तो माणूस सार्वजनिक शौचालय स्नानगृहाकडे गेला. बाहेर एक व्यक्ती बसलेला होता. त्या माणसाने त्याला विचारलं, म्हटले का हो दादा, इथे आंघोळीची व्यवस्था आहे का? तो म्हणे आहे ना, का नाहीये? पण म्हटले थंडीचे दिवस आहे, गरम पाणी मिळेल का? तो बसलेला माणूस म्हटला गार पाण्याने आंघोळ करायची असेल तर 10 रुपये द्यावे लागेल आणि गरम पाणी लागत असेल तर 30 रुपये द्यावे लागेल. हा म्हटला 30 नाही राजा, 40 देतो, पण दवाखान्यात सर्दीला घातल्यापेक्षा तुला दिलेले परवडले. 40 घे पण कडक पाणी दे. हा म्हटला लई कडक देतो. त्याने गरम पाणी दिलं आणि गरम पाणी दिल्यानंतर ती बादली त्याने घेतली आणि सार्वजनिक स्नानगृहामध्ये गेला. जिथे बॅग अडकायची तिथे त्या खुंटीला बॅग अडकवली. आता सार्वजनिक शौचालयात, सार्वजनिक स्नानगृहात कोण काय लिहिल याची काही गॅरंटी? ती पुढं जिथे बॅग अडकवली तिथं वाक्य लिहिलं होतं, अरे इकडे काय बघतो, तुझ्या पाठीमागे बघ किती सुंदर नजारा आहे. तो मागे बघायला लागला. तिथे लिहिलं होतं इकडे काय बघतो, तुझ्या डाव्या हाताला बघ किती सुंदर नजारा आहे. तो तिकडे बघायला लागला. तिथे लिहिलेलं होतं अरे इकडे काय बघतो, तुझ्या उजव्या हाताला बघ किती सुंदर नजारा आहे. तो उजव्या हाताला बघायला लागला. तिथे लिहिलं होतं राजा
या बाथरूमचं असं नियोजन केलेलं आहे की सगळे चंद्र तारांगणे सुद्धा या बाथरूमच्या टेरेसमधून दिसतात. तो वर बघायला लागला, तिथे वाक्य लिहिलं होतं, मूर्खा आला कशासाठी होता? आंघोळीसाठी. इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. पुढचं सांगू का सरपंच? ते जे 40 रुपयाची बादली घेतली होती ना गरम पाण्याची, त्याच्यातलं पाणी भोकाळ पडल्यामुळे सगळं निघून गेलं आणि बिगर आंघोळीचं बाहेर आलं. अजूनही त्याची आंघोळ झाली नाही. मला दृष्टांत माझा संपला. जीव ज्याच्यासाठी आला ते जर केलं नाही, आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो असा केल्याशिवाय जीवनामध्ये सुख नाहीये. ज्याच्यासाठी जीव आला तेच केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, जन्मा येऊनी काय केले तुआ मुद्दल गमाविले, केली गाठोडीची ना सोडी पुढे बिकच मागसी. म्हणून मनुष्य जन्माचं सार्थकत्व जर कशात असेल तर भगवंताच्या अनुभूतीत आहे. कळालं महाराज आम्हाला, देवाच्या अनुभूतीमध्ये मनुष्य जन्माचं सार्थकत्व आहे. पण भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे साधनं प्राकृत ग्रंथामध्ये, शास्त्रीय ग्रंथामध्ये ओहापोग यादीच्या यादी आहे. का? कारण देव हा व्यापक आहे. जर व्यापक गोष्टीकडे जायचं असेल तर साधनं जास्त असतात. जसं इथून तुम्हाला पूर्ण परभणीवरून जर तुम्हाला माखणीला यायचं असेल, ममदापूरला यायचं असेल, संतराजूरला यायचं असेल, पिंगळीला यायचं असेल तर वाहनं कमी आहेत. पण जर तुम्हाला परभणीवरून नांदेडला जायचं असेल तर भरपूर वाहन आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की बाकीच्या खेड्यापाड्यांपेक्षा नांदेड हे व्यापक दृष्टीने आहे. तसं देवाला प्राप्त करण्याच्या याद्याच्या याद्या आहे. पण प्रत्येक साधनाने भगवंताची प्राप्ती होईलच याची गॅरंटी नाही आहे. विठला विठला साधनांच्या केल्या खटपटा परित्या न पडे हो याच्या दारवंटा. अनेक प्रकारचे साधन आहे. योग केला की योग केल्यानंतर रिद्धी सिद्धी येऊन पुढे उभे राहतात. मग घाल उशीच्या खाली हात, काळ बंडल, घाल उशीच्या खाली हात, काळ पेडा. मग तो त्याच्यातच अडकून लावतो. सिद्धीला विपीसे हरी
होतंय आणि मग माणसं त्याच्यातच अडकून राहतात. जास्त तीर्थयात्रा फिरला, थोडासा विको कमी करायचा, जास्त तीर्थयात्रा फिरला की त्याला अभिमान होतो. माझ्यासारखा 4 धाम करून आलेला लवकर कुणीच नाही म्हणते. जास्त भजन केलं की त्याच्यातही अभिमान निर्माण होतो. जास्त यायला लागलं त्याच्यातही माणसाला अभिमान होतो. प्रत्येक साधनाला कुठला ना कुठला आळफाटा आहे, पण एक साधन असं आहे की ज्या साधनाने 100% देवाची प्राप्ती होते. ऐसे शोधिले मार्ग नाना प्रतिती मग सांडे येले किती गावनी नातू हा साधन असं आहे की ज्या साधनाने भगवंताची भेट होते ती आहे संत संगती. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही, अन्वयानेही सांगितलं, व्यतिरेकानेही सांगितलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संत संगतीची अत्यंत गरज आहे. जिथपर्यंत संत संगती होत नाही तिथपर्यंत कोणतंच साधन फल देत नाही. संत चरणी कळत नाही. संत चरणी धरा भाव. पुढं काय? तेने निरसे सर्व भेद. संत चरणाच्या ठिकाणी जर जीव एकविध झाला तर आपल्या जीवनातल्या सगळ्या शंका निरसन होतात आणि भगवंत प्राप्त होतो. कुठलंही साधन करा, ते साधन सिद्ध करण्यासाठी संत संगतीची गरज आहे. आळंदी ते पंढरपूर का जायचंय? ज्ञानोबाराय जातात म्हणून जायचंय. नाहीतर गावातूनही जाता येतं की पंढरपूरला पाहिजे. पण सद्गुरू मोतीराम महाराजांसोबतच का जायचं? कारण त्यांच्या पाठीमागे जाण्यामध्ये आणि एकटं जाण्यामध्ये लई फरक आहे. कारण मोठ्याच्या पाठीमागे चालण्यामध्ये जी मजा असते ती असं आड रानाने पळण्यात मजा नसते. विठला विठला. आणि म्हणून कोणतंही साधन करा. वेदामध्ये असे मंत्र आलेले आहे, जारण मारण उच्चाटन. एक मंत्र म्हटला की एखाद्याच्या गाईचं दूध उडतं, तर एक मंत्र म्हटला की एखाद्याचा विंचू चढतो, तर एखाद्याचा विंचू उतरतो. पण हा मंत्र तुम्ही मी म्हटल्यावर जमतं का? नाही. या मंत्राला ग्रहणाच्या कालावधीमध्ये बेंबी एवढ्या पाण्यात सिद्ध करावा लागतो, नंतर हा फल देतो. उदाहरण म्हणून ऐका, नाही तर कुटाने करत बसाल. नंतर तो मंत्र सिद्ध होतो, नंतर फल देतो. तसं कोणतीही साधना करा, ती साधना साधूच्या संगतीशिवाय फळाला येत नाही. आणि म्हणून संत संगती अत्यंत गरजेची आहे. संत संगतीशिवाय भगवंत प्राप्त होत नाही. समोर जरी आला तरी भगवंत ओळखता येत नाही. तुलसीदासजी महाराजांच्या जीवनातलं उदाहरण सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो.
तुलसीदासजी महाराजांनी रामचरित मानस सारखा ग्रंथ पूर्ण लिहिला आणि ग्रंथ लिहिल्यानंतर महादेवापर्यंत तो ग्रंथ समर्पित केला. भगवान महादेवाने त्याच्यावर स्वाक्षरी केली, सत्यम शिवम सुंदरम. आणि रामचरित मानस सारखा ग्रंथ झाल्यानंतर ज्याचा ग्रंथ लिहिला त्याच्या भेटीची उत्कटता तुलसीदासजी महाराजांना लागली. ग्रंथ तर लिहिला रामप्रभूंचा, पण प्रत्यक्ष तरी एकदा तरी दर्शन व्हावं, एकदा तरी दर्शन व्हावं. अंतःकरणामध्ये आस लागली, कधी मला भगवंत प्रत्यक्ष भेटेल. रोज रडायचे भगवंतासाठी. हनुमंतजी आलेत आणि हनुमंतजी म्हटले, कशासाठी रडताय तुलसीदासजी महाराज तुम्ही, काय कारण आहे. काहीच नाही म्हणे, ज्याचा ग्रंथ लिहिला तो रामप्रभू एकदा जर प्रत्यक्ष बघितला तर मग मी आरामात श्वास सोडून देईल. रामचरित मानस तर लिहिलंय, पण मला एकदा रामप्रभूंना प्रत्यक्ष बघायचंय, एकदा प्रत्यक्ष दर्शन करायचंय. हनुमंतजी म्हटले, तुलसीदासजी महाराज रोज चित्रकूटला तुमच्या दर्शनाला येतात रामप्रभू, रोज तुम्हाला भेटायला येतात, तुम्ही ओळखत नाही त्यांना. रोज म्हटले, रोज तुमच्या समोरून जातात, फक्त रूप बदलून येतात हे लक्ष ठेवा. रूप बदलून येतात म्हटल्यानंतर तुलसीदासजी महाराज म्हणतात, उद्या लक्ष ठेवेल मी. हनुमंतजी उद्या लक्ष ठेवेल. दुसऱ्या दिवशी पहाटे आज प्रभू येणार आहेत म्हणून सकाळीच चंदन उगाळलं, स्नान झालं, चंदन उगाळलं आणि जो येतो त्याला तिलक लावतायत, जो दिसला त्याला तिलक लावतायत. चित्रकूटच्या त्या वटवृक्षाच्या खाली बसलेत, जो येतोय त्याला तिलक लावतात. तेवढ्यामध्ये लखनजी आलेत. लखनजींना पण तिलक लावला तरी सुद्धा ओळखलं नाही की हे लखनजी आहेत, कारण रूप बदलून आलेत. आता रामप्रभू येणार, अजूनही याने ओळखलं नाही. म्हणून हनुमंतजींना करुणा निर्माण झाली आणि हनुमंतजींनी हनुमानाचं रूप सोडलं, पोपटाचं रूप धारण केलं आणि त्या वटवृक्षावरून एक दोहा गायला. चित्रकूट के धाम पे भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर. ज्याला तुम्ही तिलक देताय तेच राम आहेत. याचा अर्थ असा आहे, जिथपर्यंत साधू दृष्टी देत नाही तिथपर्यंत भगवंताला ओळखता येत नाही. विठला 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 विठला. देव आपल्या समोरून जरी गेला तरी सुद्धा ओळखता येत नाही हा देव आहे, कारण साधूने ती दृष्टी दिल्याशिवाय आपल्याला ते ओळखता येत नाही. अदृश्य दर्शन संताची या अदृश्य दर्शन, संताची या अदृश्य दर्शन, संताची या अदृश्य दर्शन. देखाने अदृश्य दर्शन संताची या अदृश्य दर्शन संताची या अदृश्य दर्शन संताची या. रवी पाहिरा दावीत देखानी अदृश्य दर्शन संताची या अदृश्य दर्शन संताची या. तो भगवंत दाखवण्यासाठी संत दृष्टी लागते. कळालं महाराज आम्हाला, देवाची प्राप्ती ग्राह्य आहे. देवाच्या प्राप्तीशिवाय मनुष्य जन्माचं सार्थकत्व नाही. संत भेटीशिवाय तो भगवंत भेटू शकत नाही, ओळखता येत नाही. पण महाराज नेमकी संताची भेटी होईल तरी कशाने, नेमकं असं काय आम्ही जोडलं पाहिजे की ज्या अनुषंगाने आम्हाला संत भेटी होईल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पुण्याने होईल, पण त्या पुण्याची सीमा नसते. म्हणून अभंगाची सुरुवात प्रश्नार्थक चिन्हाने केलेली आहे. कोण पुण्य कोण गाठी, कोण पुण्य कोण गाठी, कोण पुण्य कोण गाठी, कोण पुण्य कोण गाठी.
पण कोण शब्द का वापरला, कोण पुण्य. एखाद्या विषयाचं जर सांगण्याच्या पलीकडचा विषय असेल तर त्यावेळेला शब्द वापरला जातो कोण. कोण शब्द वापरला जातो. कोण होते काय माहित बुवा, पण फार गोड पकवाज वाजत होते. परिचय नसला की माणूस कोण शब्द वापरतो काय माहित बाबा कोण होते, पण फार सुंदर साऊंड लावत होते. पण माहिती नाही कोण होते. ज्या वेळेला आपल्याला यथार्थ ज्ञान नसतं त्यावेळेला शब्द वापरला जातो कोण. प्रश्न निर्माण होतो. आता हल्ली माणसाला प्रश्न निर्माण होत नाही हाच मोठा प्रश्न आहे. पण प्रश्न निर्माण होणं ही कीर्तनकाराची पद्धत आहे. हा एक पात्री कार्यक्रम असतो. प्रश्न निर्माण होतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांना पंचम वेदाचं ज्ञान आहे, वेदाचा तो अर्थ आमासीच वा इराणी वहावा बारमाता अनुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा. तत्वज्ञानाच्या बाबतीत जे जगद्गुरु तुकोबाराय इतके श्रेष्ठ आहेत, इतके श्रेष्ठ आहेत की त्यांच्यासारखं तत्वज्ञान जगाच्या पाठीवर कोणाचंच नाहीये. मग त्या तुकोबारायांना समीकरण सांगता नव्हतं येत का, सांगता येत होतं. पण साधूच्या भेटीसाठी नेमकं मोजताच येत नाही असा कुठलाही कोणतंही यंत्र नाही की ज्या यंत्राने ते पुण्य मोजता येईल. एक पंगत घातल्यावर आम्हाला मोतीराम महाराजाची भेट होईल का, 2-4 पंक्ती घातल्यावर होईल का, नेमकं कशाने होईल. तर तुकोबाराय म्हणतात बापा कोण पुण्य. ज्या वेळेला कोण शब्द वापरतायत त्यावेळेला ज्यांना ज्यांना भेट झाली आपण त्यांना विचारू. काही गोष्टी जर सिद्ध नाही झाल्या तर त्या प्रमाणाने सिद्ध करता येतात. ज्यांना ज्यांना भेटी झाल्या त्यांना विचारू. ज्ञानोबाराय तुम्हाला श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज कसे काय भेटले, नेमकं कोणतं पुण्य तुमच्या जवळ तुम्ही संपादन केलं होतं. तर ज्ञानोबाराय म्हणतात पूर्वजन्मी सुकृत थोर केले, पूर्वजन्मी सुकृत ती मजाची फळासी आली, ती मजाची फळासी आली. परमानंद आजे मानसे पूर्वजन्मी सुकृत थोर केली ती मज आजी फळासी आली. परमानंदू मानसी भेटी झाली या संताशी. अनेक जन्माचं सुकृत उदयाला आलं आणि मग मला माझ्या श्री गुरुची भेट झाली. अर्जुनाला विचारा भगवान तुम्हाला गुरु रूपाने कसं मिळाला. प्रभू आघवेनी येणे जन्मी मिया पुण्य केले उत्तमे. आघवे म्हणजे शब्द हा वापरला अनेक जन्माचं पुण्य. जेव्हा अनायासाने उदयाला येतं त्यावेळेला गुरु भेटतो, तसं नाही भेटत. आणि ज्यांचा अभंग आहे त्यांना विचारा, ते सुद्धा तेच सांगतात. पुण्य फळले दिवसा जगद्गुरु तुकोबारा सुद्धा तेच म्हणतात. मला बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, अनुग्रह दिला, पण का पुण्य फळले बहुता दिवसा. अनेक पुण्य ठेवा
देवाचं वय झालं पण बंदुकीच्या गोळ्याच मारतात बाबा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका म्हणे मजन घडता सेवा. कसल्याही प्रकारची सेवा घडली नाही, पण का भेटले? पूर्व पुण्य अनायासाने उदयाला आले. मग महाराज आम्हाला जर असं समजलंच नाही की मग आम्हाला संत भेटी कशी होईल, तर तुम्हाला एक प्रमाण सांगतो आणि हा विषय संपवतो, मला पुढे जायचं आहे. त्या पुण्याने 100%, 100 नाही 110% साधूची भेट होते. कोणत्या पुण्याने? निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लावी जई पाटो वाटी तई होय भेटी हरिप्रियाची चिल्लर नाही. चिल्लरला किंमत नाही. अर्थ काम चाडना हे मान मान मोह माया मिथ्या. ते समाधानी जाणून नव्हता. साधू भेटले तिथया ऐसी ऐसी यार भेटत गेला. ऐसी ऐसी यार भेटत गेला. एवढं सगळं गेलं की साधूची भेट होते. एवढं सोपं आहे का? अर्थ काम या कसल्याच गोष्टीवर माणसाची वृत्ती नसली पाहिजे. निष्काम पुण्य पाहिजे साधू भेटण्यासाठी. आता रुपयाची आरती करतात बाया. कापूर केवळ्याचं जाळता माय तुम्ही एका आरतीला. लईत लई दानशूर असेल तर 5 रुपयाचा. पण 5 रुपयाच्या कापुरात काय मागून घेतात? सुख संपत्ती घर आवे कष्ट मिटे तन का. 1 रुपये में पैसा आवे शुगर की गोली ना लगे. बीपी भी कंट्रोल में हो जाए. लिस्टच असते देवाजवळ. सगळं आपोआप आलं पाहिजे. अहो निष्काम पुण्य. एक म्हटला महाराज मंडपात कुत्र नव्हतं. काय म्हटला? मंडपात कुत्र नव्हतं, एकटाच होतो म्हणे मी. काय केलं तू? सगळा मंडप एकट्याने झाडला म्हटले. सगळ्या चटया इकडे तिकडे होत्या. सगळ्या चटया व्यवस्थित आथरल्या. मग तुम्हाला कथेला बोलवलं. मग मंडप तुम्हाला चांगला दिसला. म्हटलं राजा सगळं केलं पण बोलला ना वांग्यात गोळ गेलं. हे सकाम पुण्य होईल. जे केल्यानंतर बोलल्याच जात नाही त्याला निष्काम पुण्य म्हणतात. आणि अशा पुण्याचे बंडल पाहिजे 500चे. 2000चे असते तर 2000 बोललो असतो, पण आता बंद झाले ना. आता 500ची बंद होणार आहे 2-3 दिवसात. टेन्शन नका येऊ देऊ तुम्हाला. विठ्ठला अशा बंडलाच्या बंडला पाहिजेत. आणि त्या वेळेला साधूची भेट होते. म्हणून कोण पुण्य, असं कोणाजवळ पुण्य असेल की ज्या पुण्याने त्यांची भेटी झाली. कोणाची? दुसऱ्या चरणात. जीवे हरी धरे रामने जीवे हरी धरे रामने. जीवे हरी धरे रामने जीवे हरी धरे रामने.
असं निष्काम पुण्य कोणाच्या भेटीसाठी लागतं तर तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी हरीला आपल्या मनात धरले आणि संसाराला पाणी सोडले त्यांच्या भेटीसाठी कोण पुण्य. अंतर्लक्षण साधूचं या ठिकाणी सांगितलंय. ज्यांनी मनामध्ये हरीला धारण केलंय. महाराज एखाद्याच्या मनात काय चालू आहे आम्हाला कसं कळीन? साधूच्या मनात देव आहे कसं कळेल? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस सगळं लपू शकतो पण अंतरंग कधी लपू शकत नाही. अंतरंग किती आवरण्याचा प्रयत्न केला, अंतरीचे धावे स्वभाव आहे की त्या प्रयत्न केला तरी आवरल्या जात नाही. आता एवढी गोड चाल त्या प्रमाणाला म्हटली तर त्याला न्याय द्यावाच लागेल. कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरल्या जात नाही. हा माणसाचा स्वभाव आहे. आणि स्वभाव असा असतो. आमच्याकडे विदर्भात एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात. किती आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरल्या जात नाही. हा हे स्वभावच आहे. जाऊ दे, त्याचा काय विषय नाही. हा स्वभावच आहे. किती आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरला जात नाही. एका माणसाला गुरुवर्य वैकुंठवासी इंगळे बाबा फार गोड एक दृष्टांत सांगायचे. एका माणसाला म्हणे 3 मुली होत्या, फार सुंदर होत्या, देखण्या होत्या, इतक्या गोड होत्या, स्वयंपाकाला एकदम सुंदर, सगळं चांगलं. पण मी स्वभावावर बोलतोय लक्षात ठेवा, पण त्या मुली बोलल्या की त्यांचा संबंध फिचकायचा. त्या आजकालच्या योगात जर असतात, आताच्या सध्या, तर लोक म्हणले असते मुकी दे पण दे. पण त्या काळातला दृष्टांत आहे. आणि मग त्या 3 मुल्या, एक मुलगी बोबडी होती, एक गेंगाणी होती आणि एक तोत्री होती. मुली बोलल्या की त्यांचं लग्न होत नव्हतं. मग ते माझ्यासारख्या महाराजाला भेटला, म्हणे महाराज मुली खूप चांगल्या आहेत, गुणवान आहेत, सुशील आहेत, सगळं चांगलं आहे, पण बोलल्या म्हणे की गोंधळ होतो. म्हटलं काळजी करू नको, गावोगावी थप्पी लागली, मी आणतो 4-5 पोरं, तू टेन्शनच घेऊ नको. म्हटलं फक्त एवढं सांग की आमच्याकडे मुली संबंध होईपर्यंत बोलत नाहीत. ते म्हटले महाराज काही अडचण नाही. आणि मी म्हटलं मी बी सांगेल तसं, कारण जर संबंध जुडत असेल तर एखादं खोटं बोललं तर चालतं, सगळं नाही बरं. देव जोडी नाही, इथं देव थोडी जोडतोय आपण, संबंधाचा विषय चाललाय. नवर देव जोडे असं म्हणावं लागेल. विठ्ठला आणि मग एखादं खोटं बोललं तर चालतंय, पण हल्ली सगळे खोट्यावर संबंध चाललेत, हे फार अवघड आहे. जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. ते म्हटलं महाराज काहीच अडचण नाही, आम्ही सांगतो, आमच्याकडे मुली बोलत नाही. मग मी पाहुणे बघायला नेलेत. पाहुणे बघायला नेल्यानंतर ताटाला ताट, पाटाला पाट, सगळी जोरात तयारी. आता पूर्वीच्या काळात पाहुणे आले की आपल्या घरी जर काही नसलं तर शेजारच्या घरून पानपुळा आण, एकाच्या घरून सतरंजी आण, एकाच्या घरून गाद्या आण, एकाच्या घरून कप आण, असं सगळं गोळा करून मग त्यांचा लवाजमा यायचा आणि मस्त वजनात चहा प्यायचे, वजनात नाश्ते करायचे. आता तसली भानगडच राहिली नाही. आता हॉटेलवर संबंध होते, तिकडच्या तिकडेच, घरी सुद्धा येईना. आता माणसं म्हणतात जाऊ दे बाबा, कसं का असे ना. एकाला म्हणलं मी काय रे तुला लग्न करायचंय का? म्हणे हो करायचंय. म्हटलं पण पोरीचा बाप दारू पितो. तो म्हणे मला काय घेणं देणं, मला पोरीशी घेणं देणं आहे, ते पिये का काही कर. म्हणा तू वारकरी आहे ना. ते म्हणला काहीच होत नाही, तुम्ही फक्त जोडा. म्हणजे आत्ताची परिस्थिती आणि त्या काळाच्या परिस्थितीत अवघड आहे.
आणि मग सुंदर तयारी झाली. श्री बालाजीचा बेत. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, तोंडाला पाणी सुटू देऊ नका. सुंदर बेत. आजही शिरा होता म्हणे, काल जिलेबी होती. काय जोरात पंक्ती चालू आहेत तुमच्या. फक्त माझ्या समोरच रडतात हा. मला म्हणतात नाही महाराज असं नाही, लय तू गाव. आणि महाराज लोकांनाच म्हणतात असं, ताणतात बरोबर. आणि इकडे बाप्पा बाप्पा काय टोलेजंग सप्ताह, विठाला विठाला. असं जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. सुंदर बेत, पुंडलिक वरदा झालं. जेवण सुरू झालं. जेवण सुरू झाल्यानंतर एक म्हातारा डोक्याला हात लावत होता. ते म्हातारा हुशार असतं. संबंध जोडणारे जे असतं ना ते लई तगडे असतात. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? सरपंच हल्ली दलाल झाले याचे. विठाला विठाला याचे दलाल झाले. 5 लाख घेऊन तिकडचे तिकडेच पुरी देऊन राहिलेत. आता फार कानावर खबरा येऊन राहिल्यात माझ्या. जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. ते मध्यस्थी होतं, ते म्हातारं लय हुशार होतं. त्याने डोक्याला हात लावला. म्हणून पोरांना सांगतो, तरुण वर्ग आलेत असतील, हा तिकडे मागं बसलेत, ज्याचं लग्न राहिलं ना ते दोघं जण मोटरसायकलवर पोरी बघायला जाऊ नका. एखादा अनुभवी म्हातारा टाकून न्या, फसण्याची दाट शक्यता असते. त्या म्हाताऱ्याने डोक्याला हात लावला. त्याने बस त्याचे मीटर सुरू झालं. ते म्हणला काहीतरी गोंधळ आहे. ती मुलगी कडी वाढायला आली. म्हाताऱ्याने अशी वाटी घेतली आणि वाटी घेतल्याबरोबर एकाच फुरक्यात शेजारचा म्हणला, राजा इज्जतीचा पंचनामा करतो का, कधी कडी पाहिली नाही. ते म्हणला तू गप्रे, तुला काय कळत नाही. परत ती मुलगी वाढायला आली. याने उचलली, एकाच फुरक्यात 4-5 वाट्या कडी पिला. ते म्हणला, राजा पाहुण्या रावण्यात चव नको घालू. ते महाराज काय म्हणीन आपल्याला, घरी चल तुला माखणीचा आंघोळ घालतो कळीने, पण इथं काय घालून राहिला इज्जत. ते म्हणे तू गपस रे, तुला काही कळत नाही. 5व्यांदा ती मुलगी वाढायला आली आणि त्या म्हाताऱ्याने बोलायला सुरुवात केली. म्हणे बाई, केस पांढरे झाले, दात हलायला लागले, उभा महाराष्ट्र पायाखाली घातला. या सप्त्याला जाय, त्या सप्त्याला जाय, त्या सप्त्याला जाय, पण असली कडी कधीच पाहिली नाही म्हणे. आता यांना तर वरदान आहे धर्मराज युधिष्ठिराचं, यांच्या पोटात काहीच राहणार नाही. त्या पोरीची स्तुती केल्यानंतर ती बोलायला लागली. म्हणले अति तत्ती चांगली नाही झाली तली, मीनू जिनू टाकनू तवा कुत चांगली झाली कली. तिच्या पाठीमागे दुसरी मुलगी आली. ती म्हणली तुला पप्पाने थांबीत नव्हतं ना, बोलू नव्हतो तरी तू ता बोलनी. तिच्या पाठीमागे तिसरी आली. ती म्हणली तू बोलनी, ती बोलनी, पण मी बोलनीच नाही. तुम्ही दोघींनी धोताला गेला. तुका म्हणे मेघ नाचावी मयूर, तुका म्हणे मेघ नाचावी मयूर, तुका म्हणे अंतरीचे भावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. दृष्टांत त्यांचा सांगितल्यावर चालही त्यांचीच म्हणली पाहिजे, म्हणून त्यांची म्हटली. विठाला विठाला. सगळे तुमच्या लोकांची कृपा आहे. श्रीराम महाराज भालेराव यांच्याकडे आम्ही लहान असताना टाळ वगैरे सगळ्या गोष्टी शिकलो. राहटीकर माऊली, मी कळंब्यापासून हे किती जुने तुम्हाला कसे सापडले. हे माणसं सहजासहजी येत नाही, ते मोठे मोठे लोक. ते योगायोग आहे, तुमचं काहीतरी प्रेम असेल. असं जाऊ द्या. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. झालं, संपवतो मी, टेन्शन घेऊ नका. 2 कडवे जरी झाले चाल द्या म्हणे. ओव्हर टाइम देणार आहे तुम्ही. विठाला विठाला. प्रयत्न केला तरी आवरल्या जात नाही. महाराज, एखाद्याच्या मनामध्ये हरी आहे. सर्वसामान्य वस्तू जर आवरता येत नसतील तर ज्याच्या हृदयात हरी आहे, ज्याच्या मनामध्ये हरी आहे, तो कसा आवरेल? आवरत नाही. काय आहे त्याचे बाह्य लक्षण? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात,
देवाची ते खून आराजाचे घरा त्याचे पडेची संसाराची देवाची ते खून आराजाच्या घरा ज्याच्या मनामध्ये हरी आहे त्याच्या संसाराला चिरा पडतो. आता चिरा पडणं म्हणजे काय, तुम्ही याच्यात तुम्हाला माहिती आहे, चीर पडली आणि चीर पडल्यानंतर कितीही त्याच्यावर तुम्ही सिमेंट लावा, कितीही पोतिरा फिरवा, तरी ती चीर दिसते म्हणजे दिसते. तसं ज्याच्या मनामध्ये हरी आहे त्याचं बाह्य लक्षण काय, दिले संसारासी पाणी, तो संसाराला पाणी सोडतो. आता संसाराला पाणी सोडणं म्हणजे काय, ज्याला आपण संसार म्हणतो त्याला पाणी सोडणं आहे का, नाही. तो संसार इथे ग्राह्य नाही आहे. इथे कोणता संसार आहे, तर इथे विषयांच्या संसाराला ज्याने पाणी सोडलेलं आहे. विषयाच्या जे विषयासी तिळांजुडी देहुनी प्रवृत्तीवरी निगड वाहुनी माते हृदय सुनी मनी भोगिताती, ज्यांनी इंद्रियाच्या ठिकाणी पाणी सोडले, काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले, सर्वस्वाच्या ठिकाणी पाणी सोडले, विकारांच्या ठिकाणी पाणी सोडले. संसार याच दृष्टीने इथं वापरलेला आहे. विकारांच्या ठिकाणी ज्यांनी पाणी सोडले, समजून जावं त्यांच्या मनामध्ये हरी आहे. आणि असे लोक तुम्ही पाहिलेत, त्याच्यामुळं तुमच्या जवळ ते पुण्य आहे. ज्यांनी सद्गुरू मारोतराव महाराजांना बघितलं, समजून जावं तुम्ही त्या पुण्याचे भागीदार आहात. विठ्ठला विठ्ठला महाराज मनामध्ये हरीच होता ना हो. एकदा संसार सोडला, सर्वसामान्य संसार सोडल्यानंतरही परत त्या घराकडे परत गेले नाही मारोतराव महाराज. आता हे तुम्हाला सांगण्यासारखं नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पत्नीने अन्न पाण्याचा त्याग केला तरी सुद्धा मारोतराव महाराज गेले नाही. सद्गुरू मोतीराम महाराजांनी जेव्हा धानोऱ्यात म्हटलं की बाबा जा, माझ्या कानावर आलं, आज तू जा, उद्या मी येतो. सगळ्यांना आपल्याला चरित्र माहिती आहे. याला म्हणतात संसाराला पाणी सोडणं. किती पाणी सोडलं मायबाप, चिखल तुडू तुडू काय केलं त्यांनी. हरिभजनी हे ढवळिले जग, सुकविला लाग कडी काळाचा, संसाराच्या नावे घालून या शून्य. हे प्रमाण जसंच्या तसं सद्गुरू मारोतराव महाराजांना बसतं. विठ्ठला विठ्ठला. दोन महात्मे जर तुमच्या या परिसरात झाले नसते तर आज या परिसराची परिस्थिती काय असती. सद्गुरू मारोतराव महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, इसातकर काका, ही बडी बडी मंडळी जर झाली नसती तर आज भारतात परभणी म्हटल्या गेली नसती. ही भारतात परभणी फक्त या मोठ्या माणसांमुळेच म्हटल्या गेली. उगीच नाही मायबाप, आम्ही उभा महाराष्ट्र फिरतो. मी आज कथेतही बोललो, पण परभणी जिल्ह्यासारखं आणि जिथे जिथे सद्गुरू मोतीराम महाराज, मारोतराव महाराज गेले, त्या 2-3 जिल्हे जिथे जिथे मारोतराव महाराज, मोतीराम महाराज गेले, त्या जिल्ह्यांमध्येच फक्त ह्या पंक्ती होतात अन्नदानाच्या. गाव चुलबंद जेवतं, नाही तर ढिगाने पैसे लागले तरी सुद्धा महाराज लोकांच्या व्यतिरिक्त कोणी जेवायला नसतं. मुंबईत आम्हाला एका कीर्तनाचे 20-25 हजार देतात, पण भाताशिवाय दुसरंच काहीच खायला देत नाहीत. मी तुम्हाला म्हणजे रिअल परिस्थिती आहे मायबाप. हे प्रेम फक्त आणि फक्त जर कुठं असेल तर ते सद्गुरू मोतीराम महाराज आणि मारोतराव महाराज या परंपरेमध्ये. बाबांना माहिती आहे मी किती दिवसापासून तुमच्या आजूबाजूला फिरतो, फक्त माखणीच राहिली होती. सगळेच गावं फिरलो मी, एकही गाव नाही. तुमच्या शिवेचे गाव सुद्धा सोडले नाहीत मी. इथं तुमच्या जेव्हा मी इथं आलो ना पिंगळीला, या पुढच्या गावांमध्ये आलो काल येताना, मी म्हटलं अरे
हे तर आपलाच इलाका लागला. लिमल्याला तर दरवर्षी रात्रभरच्या परंपरेत असतो, यांना माहिती आहे सगळ्यांना. माहेरला दरवर्षी असतो. म्हणजे हे सगळ्या परिसरात आलो होतो, फक्त हेच गाव सुटलं होतं. आणि मग त्या अनुषंगाने असो, सद्गुरू मोतीराम महाराज मारोतराव महाराजांना हा अभंग जसाच्या तसा लागतो. जी हरिधरीला दिले संसाराशी पाणी, सर्वस्वावर त्याग केला. आणि मग अशा महात्म्यांना भेटायसाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, असं कोणतं भाग्य उदयाला आलं की अशा साधूला बोलायला मिळतं. तिसरं चरण. कोण हा भाग्याचा, 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 हरिधरी रामनी, जे हरिधरी रामनी, जी हरिधरी रामनी, जी हरिधरी रामनी. ऐसिया बोले माता, भुजंग महाराज त्यांना साथ करते सूर्यभान महाराज. आणि स्वतः साधू होणं महाभाग्य आहे. विठला विठला विठला. साधू भेटला आणि साधू आपल्याशी बोलला. एक वाक्य लक्षात ठेवा, जाता जाता घेऊन जा घरी. साधूने शिव्या जरी दिल्या ना तरी आपला फायदा आहे, पण साधू न बोलण्यासारखा जगाचा दुसरा कुठला तोटा नाहीये. साधू न बोलण्यासारखा जगाचा कुठला तोटा नाहीये. साधू ज्या दिवशी मौन होतो, साधू ज्या दिवशी तुमच्याशी बोलणार नाही, समजून जावं आपलं बदनशीब जन्माला आलं आणि आता आपले उलटे ग्रह सुरू झालेत. साधूची शिवी सुद्धा कल्याणाचं काम करते. आणि म्हणून साधू बोलायला लागणं आपल्याशी, आपल्याला एखादं वाक्य जरी बोलले असणार
तरी जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, कोण असेल असा भाग्यवान, कोण हा भाग्याचा, ऐसियासी बोले वाचा, त्याला त्याच्यासोबत बोलायला मिळालं भाग्यवान आहे. पण काय बोललं पाहिजे हेही कळलं पाहिजे. नाही तर साधूला बोललं, एक आपल्या संसाराचेच रडगाणे जर साधू समोर मांडले तर एक वाक्य लक्षात ठेवा, जी गोष्ट साधू जवळ आहे त्याची गरज जगाला नाहीये, आणि जी गोष्ट साधू देऊ शकतात ती गोष्ट आपण मागत नाही त्यांच्याकडे, दुसरीच गोष्ट मागत बसतो. साधूंकडे काय बोललं पाहिजे, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म, पारुषतील धर्मा धर्म, कासयाने कडेल वर्म, म्हणून श्रम वाटतसे, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. ही चिंता साधू जवळ बोललं पाहिजे. कधी तो भगवंत भेटेल, कधी आमचं ते बिरड भेटेल, हे जर तुम्ही विचारलं. कारण संत जे देऊ शकतात ना मायबाप, जगामध्ये ती गोष्ट कोणीच देऊ शकत नाही जे साधू देऊ शकतो. वास्तविक पाहता विचार जर केला तर एक विषय असा आहे की जो ब्रह्मादिकांना सुद्धा पार करता येत नाही, ज्याचं नाव आहे संसार. हा संसार कधी सुटेल हे साधू संतांना विचारलं पाहिजे. करिता विचार त्रोहा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये, अगा उपजने आणि निमने, हे साचची जई मानने. हा जो संसार आहे, हा संसार ब्रह्मादिकांना सुद्धा पार करता येत नाही. फक्त हा संसार दोनच व्यक्ती आपल्याला पार करून देऊ शकतात, एक भगवंत आणि दुसरे संत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, राजा साधूला जर असं विचारलं ना तर विचारणं भेट होणं, कारण भेट झाली की त्या संसाराची तुटी होते. तुका मन त्यांच्या भेटी, तुका मन त्यांची भेटी, तुका मन त्यांची भेटी, तुका मन त्यांची भेटी, मन त्याची
दिले संसाराची पाणी 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 तुझे संसार संसार ब्रह्मादिकांना पार करता येत नाही, तो संसार ज्या क्षणाला साधूची भेट झाली त्या क्षणाला त्या संसाराची तुटी होते. तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराची तुटी. कोणाची भेटी? समजा आता बाबांना सद्गुरू मारुतराव महाराजांची भेट झाली असेल आणि यांना मारुतराव महाराजांची भेट झाली ना आपल्याला यांची जरी भेट झाली तरी तुका म्हणे त्यांची भेटी. कारण साधूच्या भेटीनंतर तो जीव एकदम उंच लेवलला पोचतो, सर्वसामान्य नाही. कारण साधू काय करतात? साधू आपलं सर्वस्व शक्तिपात दीक्षेने सर्व भक्ताला देऊन टाकतात. कारण साधूची किमयाच फार वेगळी आहे, विस्तार करायला आपल्याला वेळ नाही. पण साधूच्या भेटीने जन्म मरण रूपी संसार सुटतो. पुढचं बोलू का? कसल्याही भावनेने गेलं तरी सुटतं. भलती या भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. कोणाच्या भेटीने? ज्ञानेश्वर यथावकाशतामध्ये अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. योग्य ते गुरुवर्यांचा कृपा आशीर्वाद, अयोग्य ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला याच ठिकाणी माफ करा. ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तनासाठी बोलवलं असे सर्व ग्रामस्थ आज अचानक
महाराजांच्या बदलीमध्ये मला करावं लागलं. मी म्हटलं काहीच अडचण नाही, सेवा करण्यासाठी आपली कधी कुचराई नसते. यांना सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी जे जे मला ओळखतात. तुम्ही पण बाबा मला पक्के ओळखतात. मला पक्का माणूस पटला. हे आपल्या गावचे काय तुम्ही जाऊ द्या. खरंच मला माहिती नव्हतं हे माखणीचे आहेत. हे बाबा यांनी किमान माझ्या 25 कथा ऐकल्यात. लोक बऱ्याच गावाला आलेले आहेत. असो तुम्ही म्हणसाल तसं. आता माझी गाडी उद्या येते, मग घेऊन जातो परवा. गाडी बी मोठी झालेली आहे आता, टेन्शन नाही. आणि मग सर्वांचे सगळे परिचितच लोक आहेत. असं वाटतच नाही की आपण नवीन गावात आलो. गंगाधर महाराजांना मग अशी भेटलो तर त्यांना भेटल्यानंतरही वाटलं नाही असं की बा आपण नवीन गावात आलो. सगळे जुने माणसं आहेत, सगळे अनेक दिवसापासून ओळखीचे आहेत. फक्त येणं गावात झालं नव्हतं, म्हणून तुमच्या अनुषंगाने कीर्तनाचा हा सुयोग प्राप्त झाला. सद्गुरू मोतीराम महाराजांची सेवा आपण करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी सेवेला साथ केली, इंद्रोवादी मृदंग जय जयकार सुकरो, इंद्रासारखे 2 पखवाज वादक आहेत. आणि स्वर करता अर्जुनो भूतो, अर्जुनासारखे स्वर करणारे होते. आणि टाळ प्रल्हाद स्थालधारी, प्रल्हादासारखे टाळ पकडणारे. भागवताच्या भाषेतच बोलतो ना, दुसरं कशात बोलू. आणि साऊंड सिस्टीम तर फार सुंदर दादांनी लावली. दादांशी माझा जुना परिचय आहे, फक्त या गावातच आलो नव्हतो. ते म्हणले महाराज तुम्हाला पाहिलं होतं मी शेखराजूरला. म्हटलं हो तोच मी. आणि मग त्या अनुषंगाने सुंदर साऊंड आहे, सुंदर स्वभाव त्यांचा आहे. खाली बसलेली म्हणतील आम्ही काय तुमचे केळीचे बाग कापले का? नाही, तुम्ही होते म्हणून माझं कीर्तन. ज्यांनी यूट्यूबला शूटिंग केली, कथासार चॅनल, त्यांचेही आभार. खाली बसलेले तुमचेही आभार. खाली बसलेले देव वर